हॅलो फ्रेंड्स, आज आपण वाचणार आहोत इयत्ता 6वीचा इतिहास आणि नागरिक शास्त्राचा पाठ नंबर 7वा. चला मग सुरू करूया. आणि हो, आपला हा पाठ पूर्ण ऐकायचा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करायचं. आपल्या पाठाचं नाव आहे मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. नंबर 1 शुंग घराणे, नंबर 2 इंडो ग्रीक राजे, नंबर 3 कुशाण राजे, नंबर 4 गुप्त राजघराणे, नंबर 5 वर्धन राजघराणे, नंबर 6 ईशान्य भारतातील राजसत्ता. आता बघूया शुंग घराणे. सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले. शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहदत्त असे होते. मौर्याची सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहदत्ताची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. शुंग घराणे कसे होते की अशोक सम्राटांच्या मृत्यूनंतर बृहदत्त मौर्याचे राजे झाले होते. तर मग सेनापती पुष्यमित्र शुंग याने काय केलं, बंड पुकारलं आणि बृहदत्ताची हत्या केली आणि मग तो स्वतः राजा झाला मौर्य साम्राज्यात. इंडो ग्रीक राजे. या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजाची छोटी छोटी राज्ये होती. त्या राजांना इंडो ग्रीक राजे असे म्हटले जाते. आणि भारतीय वायू उपखंडाच्या प्रदेशामध्ये ग्रीक राजाची छोटी छोटी राज्ये होती आणि त्या राज्यांना ग्रीक राजे असे म्हटले जायचे. प्राचीन भारतीय नाण्याच्या इतिहासात या राजाची नाणी अत्यंत महत्त्वाची आहे. एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूवर देवतेचे चित्र अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्याची परंपरा होती. ती पुढे भारतात रुजली आणि इंडो ग्रीक राजाची नाणी बनवण्याची कशी परंपरा होती, एका बाजूला राजाचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवाचं चित्र, आणि ही परंपरा नंतर भारतात रुजली. इंडो ग्रीक राजामध्ये मिनॅंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा केली. आणि इंडो ग्रीक राजामध्ये मिनॅंडर हा राजा काय होता, प्रसिद्ध होता आणि त्याने नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर म्हणजे बौद्ध सेवकाबरोबर त्याने तत्त्वज्ञानाची चर्चा केली. मिनॅंडर म्हणजे मिलिंद. त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंदपह या ग्रंथाची निर्मिती झाली. पह या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा होतो. पह याचा अर्थ कसा होतो, पाली भाषेत त्याचा पह म्हणतात प्रश्नाला. आपल्या भाषेत जो हा प्रश्न विचारतात त्या पाली भाषेत त्याला पह म्हणतात. तर हे बघा चित्रात दिसते तुम्हाला मिनॅंडरचे चांदीचे नाणे आणि दोन्ही बाजू, एका बाजूला तो स्वतः आहे राजा आणि दुसऱ्या बाजूला देवे. आता बघूया कुशाण राजे. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. आणि हे काही भारतामधले नव्हते, ते भारताच्या बाहेरून येऊन भारतात राहत होते. आणि हे कुशाण नावाच्या टोळी आली होती आणि त्यांना कुशाण राजे असे म्हणाले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. आणि ह्या कुशाण ज्या नावाने टोळ्या आल्या होत्या त्यांनी भारतातील वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये स्वतःचे राज्य स्थापन केले. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजाने केली. नाण्यावर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजाने सुरू केली. कुशाण राजा कनिष्क या साम्राज्याचा विस्तार केला आणि भारतामध्ये सोन्याची नाणी पाडण्याची पद्धत ही कुशाण राजाने सुरू केली आणि त्याच्यावर गौतम बुद्ध, विविध देवी देवतांच्या प्रतिमा पाडण्याची प्रथा राजाने सुरू केली. आणि कुशाण राजा हा कोणता, याने कनिष्क समाजाचा विस्तार केला. सम्राट कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती आणि कनिष्काच्या सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहे. ते कुठे होतं साम्राज्य कनिष्काचे,
काबूलपासून वाराणसीपर्यंत पसरले होतं आणि कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली. कनिष्काने काश्मीरमध्ये कशनीपूर हे शहर बसवले होते. श्रीनगरजवळ असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजे कशनीपूर असावे आणि कनिष्काने कशमीपूर हे शहर तिथे वसवले होते आणि श्रीनगरमध्ये कामपूर हे नाव असेल हे कनिष्कपूर असावे असे वाटते. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता आणि कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा काय होता? प्रसिद्ध वैद्य होता. आता एक बघा, तुम्हाला चित्र दिसते कनिष्काचे नाणे दोन्ही बाजूने. एका बाजूने कशाचं चित्र आहे? ते देवतेचं आणि एका बाजूने बुद्धाचं चित्र आहे. तुम्हाला माहीत आहे का कनिष्काचे सोन्याचे नाणे? बघा आता याविषयी माहिती आहे. हे नाणे सम्राट कनिष्काने पाडले होते. या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेला शाओ कनिष्की कोशानो असा लेख आहे. याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशाण असा आहे. नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धाची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बोद्धो म्हणजे बुद्ध लिहिले आहे. बघा या नाण्यावर अशी माहिती लिहिलेली आहे. गुप्त राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा उदय झाला. साधारणपणे 3 शतके गुप्त घराणे सत्तेवर होते. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव श्रीगुप्त असे होते. समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होते. आता गुप्त घराण्याचा उदय केव्हा झाला? 3ऱ्या शतकाच्या शेवटी झाला उत्तर भारतात. आणि हे गुप्त घराण्याचे चंद्रगुप्त आणि समुद्रगुप्त हे विशेष उल्लेखनीय राजे होते. आता बघूया समुद्रगुप्त. पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्ताच्या राज्यविस्ताराची सुरुवात झाली. त्याचा मुलगा समुद्रगुप्त याने आसपासच्या राजाचा पराभव करून हा विस्तार आणखी वाढवला. त्याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामापासून पंजाबपर्यंत पसरली. बघा पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्ताच्या राज्यविस्ताराची सुरुवात झाली. त्याचा मुलगा कोण होता? समुद्रगुप्त याने आसपासच्या राजांचा पराभव केला, युद्धात हरवलं आणि ती सत्ता घेऊन त्याच्या स्वतःच्या राज्याचा प्रसार पंजाबपर्यंत केला, वाढवला. तामिळनाडूपासून काचीपर्यंत पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने जिंकून घेतला. समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयामुळे त्याचा सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला आणि त्याने एवढ्यावरच थांबला नाही. तामिळनाडूपासून काचीपर्यंत पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने स्वतःने जिंकला आणि म्हणून त्या विजयामुळे त्याचा सगळीकडे दबदबा हा निर्माण झाला. त्यामुळे वायव्येकडील राजे तसेच श्रीलंकेतील राजा यांनाही त्याच्याशी मैत्रीचे करार केले आणि वायव्येकडील सगळे राजा आणि श्रीलंकेतील राजा यांनी त्याच्याशी मैत्रीचे करार केले. चंद्रगुप्तचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले विजय याचे वर्णन प्रयागच्या स्तंभलेखात सविस्तर दिलेले आहे. हा लेख प्रयाग प्रशिस्त म्हणून ओळखला जातो आणि चंद्रगुप्तने राजाने जेवढे केलेले पराक्रम होते आणि जेवढे विजय मिळवले त्याचा सगळा स्तंभालेख त्यांनी प्रयाग प्रशिस्त म्हणून हा लेख लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये आहे. त्याला अलाहाबादी प्रशस्ती आणि त्या लेखाला अलाहाबादी प्रशस्ती असेही म्हणतात. समुद्रगुप्त वीणावादनात प्रवीण होता. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती. त्यातील एका प्रकारात तो स्वतः वीणा वाजवताना दिसत होता. त्यावर समुद्रगुप्त असे नाव लिहिलेले आहे आणि हे तुम्हाला चित्रात दिसत आहे, हे समुद्रगुप्ताचे नाणी आहे आणि एका चित्रात तो स्वतः वीणा वाजवताना दिसतो. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्तचा मुलगा होता. गुप्ताचे साम्राज्य आणि वायव्येकडे
त्याने वायव्येकडे वाढवले. त्याने माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. अशा रीतीने दक्षिणेकडील बलशाली वाकाटक सत्तेशी नातेसंबंध जोडले. बघा, हा दुसरा चंद्रगुप्त कोण होता? समुद्रगुप्तचा मुलगा होता. आणि गुप्ताचे साम्राज्य त्याने वायव्येकडे आणखी वाढवले आणि त्याने माळवा, गुजरात, सौराष्ट्र हे जिंकून घेतले. आणि त्याची मुलगी जी होती प्रभावती, तिचा विवाह त्याने वाकाटक घराण्यात रुद्रसेन याच्याशी करून दिला. आणि दक्षिणेकडेही त्याचे साम्राज्य नातेसंबंध झाले, त्यामुळे त्याचे साम्राज्य वाढले. दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे 1500 वर्षांहून अधिक जुना आहे, तरीही तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते. आणि दिल्लीत जवळ मेहरौली येथे एक लोहस्तंभ, लोखंडाचा स्तंभ आहे आणि तो सुमारे 1500 वर्षाहून अधिक काळ जुना आहे आणि अजूनही तो गंजलेला नाही. आणि ह्या स्तंभलेखावर चंद्र राजाचा उल्लेख आहे, त्यामुळे तो असा मानला जातो की चंद्रगुप्तच्या काळातील आहे. बघा, आता तुम्हाला माहीत आहे का, पहियान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्तच्या काळात भारतात आला. आपल्या प्रवास वृत्तात त्याने गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन केलेले आहे. तो म्हणतो, भारताची नगरे मोठी व भरभराटीस आलेली आहेत. आणि पहियान चीनी प्रवासी हा नावाचा एक माणूस आहे. तो भारतात चंद्रगुप्तच्या काळात आला होता आणि त्याने त्याच्या प्रवास वृत्तात त्याने गुप्त काळात काय झाले चंद्रगुप्तच्या ते सगळं वर्णन केलेलं आहे त्याचे समाज जीवनाचं. आणि तो म्हणतो की भारतातील नगरे सगळी भरभराटीस आली, मोठी झाली आहे. प्रवाशासाठी या नगरात अनेक अतिथीगृह आहेत, अनेक धर्मार्थ संस्थाही आहेत. शहरात इस्पितळे आहेत, तेथे गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य उपलब्ध आहे. विहारे व मंदिरे भव्य आहेत. लोकांना व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोठेही जाण्यास लोकांना मज्जाव नाही. सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमितपणे पगार दिला जातो. तेथील लोक दारू पीत नाही, हिंसा करत नाही. गुप्त राजवटील प्रशासन योग्य रीतीने चालते. आणि त्याने सगळं गुप्त राजवटीबद्दल लिहिलेलं. गुप्त राजाच्या ह्याच्यामध्ये काय होतं की सगळे दवाखाने, अतिथीगृह, धर्मगृह सगळे लोकांना मुक्त उपलब्ध होते आणि तिथले लोक दारू वगैरे पीत नव्हते, काही नाही, स्वतःचा व्यवसाय करायचे. आणि तिथले जे कामाला ठेवलेले जे माणसं असायचे त्यांना पगारही व्यवस्थित दिला जायचा. त्यामुळे इतकं छान प्रशासन गुप्त राजा हे चालवतो योग्य रीतीने, याबद्दल त्याने त्याच्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं. दुसऱ्या चंद्रगुप्तच्या काळात पहियान हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता. आणि हा दुसऱ्या चंद्रगुप्तच्या काळात कोण होता? हा बौद्ध भिक्खू चीनमधून आला होता. त्याने त्याच्या भारतातील प्रवासाचे वर्णन लिहून ठेवले आहे. त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राजव्यवस्थाची माहिती मिळते. आणि त्याने तो जो आला होता फिरायला त्याचे सगळे वर्णन त्याने लिहून ठेवले होते. आणि त्याच्या वर्णन लिहिण्यामधून त्याचे सगळे उत्कृष्ट राजव्यवस्था कशी होती गुप्त काळामध्ये साम्राज्यामध्ये याची माहिती मिळते. आता बघूया वर्धन राजघराणे. गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राजे उदयाला आले. वर्धन राजघराण्याचे राज्य त्यापैकी एक होते. दिल्लीजवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता. त्याने वर्धन घराण्याची स्थापना केली. बघा, आता गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य हळूहळू कमी होऊ लागले आणि त्याच्यानंतर अनेक राजे उदयाला आली भारतात आणि वर्धन घराणे त्यापैकी एक होते. दिल्लीजवळ असणारा थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याने वर्धन घराण्याची स्थापना ही केली. हर्षवर्धन हा त्याचा मुलगा आणि हर्षवर्धन या प्रभाकर वर्धनचा मुलगा हर्षवर्धनने साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वर्धन
साम्राज्याला विस्तार उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. त्याने किती साम्राज्याचा विस्तार केला होता. कामरूप म्हणजे प्राचीन आसाम तेथील राजा भास्कर वर्मन यांच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. हर्षवर्धन आपला राजदूत चीनी दरबारात पाठवला आणि हर्षवर्धनने आपला राजदूत चीनी दरबारात पाठवला. हर्षवर्धनने चीनच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्याने त्याची राजधानी कन्नौज येथे प्रस्थापित केली आणि चीनबरोबर मैत्री केल्यानंतर हर्षवर्धन राजाने त्याची राजधानी कन्नौज येथे प्रस्थापित केली. त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली. त्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे आणि तो राजा त्याच्या उत्पन्नाचा सगळ्यात मोठा हिस्सा तो प्रजेसाठी वापरत असे. दर 5 वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे आणि दर 5 वर्षांनी तो स्वतःची सगळी संपत्ती तो प्रजेला दान करायचा. हर्षवर्धनच्या राजदरबारातील राजकवी वानभट्ट याने हर्षचरित्र हा हर्षवर्धनच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला आणि हर्षवर्धनच्या ज्या राजदरबारात जो वानभट्ट हा राजकवी होता त्याने हर्षवर्धनच्या जीवनावरील एक ग्रंथ लिहिला. त्याचं नाव होतं हर्षचरित्र. त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते आणि त्या हर्षचरित्राच्या ग्रंथामधून त्या हर्ष राजाची कारकिर्दीची माहिती मिळते. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके लिहिली. आणि हर्षवर्धनाने काय लिहिली? रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 प्रसिद्ध नाटके हर्षवर्धनाने लिहिली. त्याच्या काळात शुआंग हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला. तो भारतभर फिरला. नालंदा विद्यापीठात तो 2 वर्षे राहिला. त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले आणि शुआंग हा बौद्ध भिक्खू होता. तो चीनमधून भारतात आला होता आणि त्याने नालंदा विद्यापीठात 2 वर्षे अभ्यास केला आणि तो चीनमध्ये गेल्यावर बौद्ध धर्माचे त्याने चीनी भाषेत भाषांतर केले. आणि तुम्हाला माहीत आहे का, शुआंग भारतभर फिरला. त्याने महाराष्ट्रातील लोकांविषयी मोठे गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत. तो म्हणतो, महाराष्ट्राचे लोक मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात, पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करत नाही. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या जीवाची प्राणाची पर्वाही न करता मदत करतात आणि शरण आलेल्यास ते आपल्या आश्रयाला अभय देतात. असं शुआंग असं महाराष्ट्राच्या लोकांबद्दल म्हणतो. ईशान्य भागातील भारतातील राजसत्ता. ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राजकन्येच्या अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे. कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयाला आले. पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. आता उलुपी ही ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील राजकन्या, तिचा विवाह महाभारतातील अर्जुनाबरोबर झाला. ही कथा आपल्याला माहीत आहे. आणि कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयाला आले आणि पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा काय होता? संस्थापक होता. चंद्रगुप्तच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केला आहे आणि समुद्रगुप्तने जो अलाहाबाद येथील स्तंभलेख लिहिले आहे त्याच्यामध्ये त्या कामरूप राजाचा वर्णन केलं आहे. कामरूपच्या राजाचे अनेक कोरीव लेख उपलब्ध आहेत. महाभारत आणि रामायण या महाकाव्यामध्ये कामरूपचा उल्लेख प्राग्ज्योतिष या नावाने केला आहे. प्राग्ज्योतिषपूर ही त्याची राजधानी होती आणि महाभारत आणि रामायण या महाकाव्यामध्ये कामरूपचा उल्लेख कामरूप गावाचा उल्लेख राज्याचा प्राग्ज्योतिष या नावाने केली आहे आणि प्राग्ज्योतिषपूरची
प्राग्यज्योतिष ही त्याची राजधानी होती. प्राग्यज्योतिषपूर म्हणजे आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर आणि प्राग्यज्योतिषपूर म्हणजे काय? आसाम राज्यातील गुवाहाटी शहर. पेरिपल्स ऑफ द एरिथियन सी या पुस्तकात त्याचा उल्लेख कल्हादिया म्हणजे किरात लोकांचा प्रदेश असा केला आहे आणि पेरियप्स ऑफ द एरिथियन सी म्हणजे गुवाहाटी शहराचा उल्लेख कसा केला आहे? किहादिया म्हणजे काय? किरात लोकांचा प्रदेश. कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशामध्ये झालेला होता. ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युआंग शॉंग गेला होता. त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा होता आणि ज्यावेळी कामरूप राज्यात युआंग शॉंग गेला होता त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा होता. या पाठात आपण मौर्यानंतरच्या काळातील उत्तर भारत आणि तेथील विविध राजसत्तांचा परिचय करून घेतला. तसेच त्या सुमारास ईशान्य भारतात काय परिस्थिती होती तेही बघितले. पुढील भागात आपण त्याच सुमारास दक्षिण भारतात असलेल्या राजसत्तांचा परिचय करून घेणार आहोत. आणि बघा इथे छोटासा बॉक्स आहे. तुम्हाला माहीत आहे का काय? बघा, भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळी काश्मीरचे नाव कश्यपपूर असे होते आणि काश्मीरचे नाव काय होते आधी? कश्यपपूर. ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख कॅप्सिटिरॉक आणि कॅप्सेरिया असा केला होता. महाभारत काळात कॅबोज घराण्याचे राजे तेथे राज्य करत असल्याचा उल्लेख येतो. सम्राट अशोकाच्या काळात काश्मीर मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाले होते. इसवी सनाच्या 7व्या शतकात करकोट घराण्याचे राज्य काश्मीरमध्ये होते. कल्याणाने त्याच्या राजतरंगिणी या ग्रंथात त्याची माहिती दिलेली आहे. तर आजचा आपला पाठ तुम्हाला समजला नसेल, समजला तर व्हिडिओ आणखी बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. बाय मुलांनो.